सैदापूर कराड येथे शिवसेना शिंदे गटाचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता। यावेळी माजी पंचायत समिती सदस्य आणि इतर कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश घेण्यात आला आहे। यावेळी प्रमुख उपस्थितीत माननीय आमदार पालकमंत्री श्री शंभूराज देसाई हे उपस्थित होते। त्याचबरोबर या ठिकाणी नगराध्यक्ष माननीय राजेंद्र सिंह यादव यांचाही सत्कार आयोजित करण्यात आला होता। माजी पंचायत समिती सदस्य सौभाग्यवती वैशालीताई वाघमारे आणि श्री मिलिंद वाघमारे यांनी आयोजित केलेल्या मेळाव्याला व्यासपीठावर उपस्थित असलेले कराड नगरीचे नगराध्यक्ष सन्माननीय राजेंद्र सिंह यादव, आमचे सहकारी सन्माननीय जयवंतरावजी शेलार, शंकरराव वीर आदी कार्यकर्त्यांशी विभागातल्या संपर्क करावा आणि या दोघांचाही मिलिंद वाघमारेंचा आणि सौ वैशालीताई वाघमारेंचा शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश अशा प्रकारचा हा कार्यक्रम आज या ठिकाणी आपण संपन्न केला। वाघमारेताई म्हटल्या, मी मागं 5 वर्ष पंचायत समितीमध्ये निवडून आले आणि शहरालगतचा भाग असल्यामुळं शहरासारखंच या ठिकाणचं राहणीमान, कॉलनी वगैरे असणारा विभाग, लोकांच्या नांदेड शहरामध्ये, नांदेड ग्रामीण भागामध्ये त्यामुळं त्रिशंकू परिस्थितीत निर्माण झाल्यासारखं ग्रामीण भागात असलं तर ग्रामपंचायतीला मर्यादा पडतात कामं करायला। पण त्यांनी सांगितलं की मला जो काही पंचायत समितीतनं फंड मिळाला तो मी या ठिकाणी ज्या ठिकाणी शब्द दिला होता त्या ठिकाणी तो फंड माझा या ठिकाणी मी वितरित केला। खरं थोडंसं मिलिंद वाघमारे, तुम्ही जर लवकर माझ्या संपर्कात आला असता, कारण आता जिल्हा परिषदच्या पंचायत समितीच्या निवडणुका आहेत। मागं जसं राजेंद्र सिंह यादवांना नगरपालिकेतला जिल्हा नियोजन मधला सगळा फंड मी दिला, तसा जिल्हा परिषदचा तुम्हाला पण दिला असता तुमच्या मतदारसंघामध्ये। पण तरी तुम्ही आता पालकमंत्री तुमच्या बरोबर आहे, काळजी करू नका। पालकमंत्र्याचा जो फंड असतो जिल्ह्यातला, फक्त चांगली संघटना वाढवा, लोकांच्या पर्यंत आपला धनुष्यबाण पोहोचवा। विकास कामांच्या बाबतीत मी नेहमीच काम करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीमागे उभा राहतो। राजेंद्र यादवाने उदाहरण दिलं, मगाशी ईदगाह ट्रस्टच्या सत्कार समारंभामध्ये चर्चा झाली आणि बैठक एक कराडच्या विषयासंदर्भातली लावायचं चर्चा झाली आणि गाडीतनंच मी सूचना दिली की मंगळवारी अशा पद्धतीची बैठक या ठिकाणी आपण लावून जे काही एवढे दिवस रखडलेले नगरपालिकेचे प्रश्न आहेत, जे जिल्हा स्तरावर पालकमंत्र्याच्या अधिकारात सुटण्यासारखे आहेत, ते तात्काळ घेतलंय ते त्याच्यावर निर्णय घेऊ आणि ज्या निर्णय मंत्रालय स्तरावर नगरविकास मंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या कडनं मंजूर करून घ्यायचे, तात्काळ त्याचा प्रस्ताव पाठवू। ते जे मंत्रालयातनं माननीय शिंदे साहेबांकडनं मंजुरी आणायची जबाबदारी पालकमंत्री म्हणून आणि नगराध्यक्ष म्हणून आमची या ठिकाणी राहील। इतकं झटपट या ठिकाणी आपण काम करतो। राजेंद्र सिंह यादवांनी सांगितलं की त्यांच्या वहिनी याच्यापूर्वी सदस्य होत्या, आता त्याच्या आधी वाघमारेताई होत्या, त्यामुळे आता पुढे सुद्धा वाजलं ते 4-8 दिवसात करायची जिल्हा परिषदच्या निवडणुका लागतील। त्यामुळे आता सुद्धा या पंचायत समिती गणामध्ये जी काय आम्ही सगळी प्रमुख मंडळी बसून ठरवू आणि जो काय उमेदवार या ठिकाणी आपण नक्की करू तो निवडून आणायची जबाबदारी आपल्या सगळ्यांची राहील। मी आपल्याला विश्वास देतो, आम्ही दिलेला उमेदवार जर निवडून आणला तर या परिसरामध्ये जसा कराडमध्ये विकास झाला तशा पद्धतीनं विकास कामाला निधी या भागामध्ये या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून देऊ, एवढाच विश्वास आपल्याला या निमित्ताने मी देतो। आज कराड तालुक्यामध्ये खूप कार्यक्रम आहेत, 2 कार्यक्रम मगाशी कराडमध्ये झाले, हा एक कार्यक्रम आहे, कालवड्यामध्ये एक कार्यक्रम या ठिकाणी आपल्याला आता जाऊन करायचा आहे। मी एवढंच सांगेन, मी मगाशी जसं म्हटलं, विकास काम करणाऱ्या व्यक्तीच्या कार्यकर्त्याच्या नेतृत्वाच्या पाठीशी उभा राहणारा मी एक कार्यकर्ता आहे आणि आपल्याला या सैदापूर गणामध्ये पंचायत समितीच्या गावागावामध्ये जे आपले वॉर्ड असतील, जे तुमची गावं असतील, ज्या तुमच्या ग्रामपंचायती असतील, त्या प्रत्येक ठिकाणी तुम्ही विकासाचं काम घेऊन या ठिकाणी गेलं पाहिजे। विकासाच्या कामाच्या माध्यमातून लोकांच्या समोर या ठिकाणी गेलं पाहिजे आणि विकास काम करण्याची जबाबदारी
शिवसेना पक्षाची आमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची आमची आहे, एवढाच आपल्याला या ठिकाणी शब्द देतो. आणि तुम्ही सगळ्यांनी संघटना अधिक मजबूत करण्यासाठी, पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत एवढी विनंती करतो. केलेल्या स्वागत सत्काराबद्दल आपले आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खदालमाची जिल्हा परिषद गट व सैतापूर गण या ठिकाणी शिवसेनेचा आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि या सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार शंभूराज देसाई साहेब या कार्यक्रमास उपस्थित, शिवसेना जिल्हा प्रमुख देवेंद्रजी शेलार साहेब, आत्ताच नुकताच ज्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला अशा वाघमारे मॅडम, त्यांचे प्रतिनिधी आता वाघमारे साहेब असतील, उपस्थित सर्व मान्यवर. वेळ कमी आहे, साहेबांना बोलायचं आहे, अजून कालवड्यामध्ये कार्यक्रम आहे. आणि या सैदापूर गणामधील सर्व बंधू भगिनी, ज्येष्ठ नागरिक आणि युवक मित्रांनो, खऱ्या अर्थानं आज कराड नगरपालिकेची निवडणूक पार पडली आहे आणि आज कराड नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकलेला आहे. आदरणीय शिंदे साहेब असतील, आदरणीय आपले पालकमंत्री साहेब असतील, याचं एक स्वप्न होतं की कराड नगरपालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकला पाहिजे. साहेबांना मी शब्द दिला होता की साहेब, शिवसेनेचा आपला झेंडा या ठिकाणी कराड नगरपालिकेवर फडकेल. त्या पद्धतीनं सर्व कराड शहरातील जनतेने भरभरून असं श्रम या ठिकाणी आपला हा शिवसेना झेंडा फडकलाय. आता वेळ आहे जिल्हा परिषद पंचायत समितीची. शिवसेना पूर्ण ताकदीनं या ठिकाणी या जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुकीत उतरणार आहे. त्याची सुरुवात या कराड ग्रामीण मध्ये या पहिल्या कार्यक्रम होते. आज हा जे कालवड्याचे कार्यक्रम होते, त्या जिल्ह्यामध्ये काम करत असताना शिंदे साहेबांचं असलेला ह्या सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आहे शिंदे साहेब. आदरणीय शंभूराज देसाई साहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. कराड शहराचा अनुभव पाहता गेल्या 3 वर्षांमध्ये 4 वर्षांमध्ये आदरणीय पालकमंत्री साहेब असतील, आदरणीय शिंदे साहेब असतील, 325 कोटी रुपयाचा निधी या कराड शहरासाठी त्यांनी दिला. म्हणजे भरभरून देणे ज्याला म्हणतो हे शिवसेनेला माहित आहे. त्यामुळे निश्चितपणे आपला गण असेल, आपला गट असेल, त्या गटाचा सर्वांगीण विकास जर करायचा असेल तर आपल्या शिवसेनेशिवाय पर्याय नाही. या ठिकाणी वाघमारे साहेब आपल्या दोघांचंही या ठिकाणी शिवसेनेमध्ये स्वागत करतो. खरं पाहायला गेलं तर ही वाढती नागरीकरणाचा असलेला भाग आहे आणि नागरिकांच्या भागामध्ये भविष्यामध्ये ही नगरपंचायतीकडे वाटचाल करत असलेलं गाव आहे. हे मला वाटतं पुढच्या निवडणुकीला ही नगरपंचायत म्हणूनच जाहीर होईल अशी या ठिकाणची परिस्थिती आहे. त्यामुळं या ठिकाणी जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आज शंभूराज देसाई साहेब या ठिकाणी आपल्याशी संवाद साधायला येत आलेला आहे. स्वर्गीय चव्हाण साहेब सांगत जिथं वाद असतो तिथं एक शब्द लावायचा, तिथं संवाद होतो, तिथं संवादाच्या ठिकाणी आणखीन एक शब्द लावतो, सुसंवाद होतो. हा तुमच्याशी सुसंवाद सांगण्यासाठी साहेब इथं आलेले आहेत. आणि निश्चितपणे मॅडम तुम्ही आज कामाची लिस्ट वाचून दाखवली, ही लिस्ट वाचून दाखवण्याचा मला अनुभव आहे. साहेबांच्या समोर लिस्ट वाचून दाखवली की काम झालं म्हणून समजा. आता नुसतं कराड नगरपालिकेला साहेब आपण भेट द्यावी, आढावा बैठक लावावी असं आम्ही साहेबांना फक्त सांगितलं की 5व्या मिनिटाला मीटिंग लागली सुद्धा. त्यामुळं आणि जी कर्तव्यपरायणता आहे ती आदरणीय पालकमंत्री साहेबांच्या ठाई आपल्याला दिसते. निश्चितपणे बघू करू अशी वाक्य कधीही तुम्हाला ऐकायला येणार नाही. निश्चितपणे आपण या शिवसेनेच्या प्रवाहात या
ज्या पद्धतीनं कृष्णा कोयना एकत्र येऊन कृष्णा होते परत, त्या पद्धतीने या शिवसेनेच्या प्रभावामध्ये या निश्चितपणे या भागाचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही अशी ह्या ठिकाणी आपल्याला शब्द देतो. आणि